मार्च 2024 को जब हमारे भारतीय जनता पार्टी और मानपुर शिवाजीनगर में भारतीय जनता पार्टी, मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना और आरपीआई के महायुति के उम्मीदवार 13 मार्च को वैसे प्रत्याशी बोल के भारतीय जनता पार्टी ने उनकी घोषणा किया। उसके बाद में मानपुर शिवाजीनगर में जिस तरह से गए 10 साल से अपने देश के लाडले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र भाई मोदी जी ने देश के लिए, आम जनता के लिए अलग अलग योजनाओं के माध्यम से जो देश बदलने का काम किया, विकसित भारत संकल्प यात्रा के द्वारा जो पूरा सपना 2045 का नरेंद्र भाई मोदी जी ने देखा है, उसको एक संकल्प समझ के हम सभी मानपुर शिवाजीनगर के कार्यकर्ता रास्ते पे उतरे हैं। चुनावी रणनीति, घर घर तक जाना, पत्रक बांटना, मोदी जी का विचार आम जनता तक पहुंचने का काम मानपुर शिवाजीनगर में पूरी तरह से चल रही है। और मुझे पूरा भरोसा है कि आने वाले 20 मई को एक इतिहास बनने जा रहा है कि अभी तक 2014 का इलेक्शन, 2009 का इलेक्शन, 2019 का जो लोकसभा का चुनाव हमने देखा है, हम सालों साल से काम करने वाला, ग्राउंड लेवल में काम करने वाले जो अनन्य कार्यकर्ता यहाँ पे है, ये भौगोलिक दृष्टि से कितना भी खतरनाक विधानसभा क्यों न हो, मगर यहाँ के पूरे कार्यकर्ता स्वाभिमानी है और मोदी जी को साथ देने वाले हैं। और हमारे उम्मीदवार आदरणीय आमदार मिहिर जी कोटेचा को भारी मतों से यहाँ पे जिताने वाले हैं। और मुझे पूरा भरोसा है कि इस चुनाव में हमको इस विधानसभा से कम 80,000 वोट दिलाने की हम इधर गारंटी रखते हैं, हमें पूरा भरोसा है। महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी आमच्या प्रचार यात्रेवरती एका प्रमुख महिला कार्यकर्त्यावरती प्रचार फेरीवर दगडफेक करतात, या गोष्टीचा मी निश्चितपणे निषेध व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टी ही सकारात्मक आणि विकासात्मक मार्गावर देशप्रेम आणि हिंदुत्व, खऱ्या अर्थानं हे सांस्कृतिक हिंदुत्व पुढे घेऊन चालणारी, मोदीजींच्या नेतृत्वाखाली चालणारी ही पार्टी आहे। आणि अशा भ्याड हल्ल्याने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कधीच डळमळत नाही, हे आम्ही वेळोवेळी सिद्ध करून दाखवले। आणि निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी प्रचंड विश्वास आहे की ईशान्य मुंबईमध्ये 4 लाख मतांनी आमचे उमेदवार निवडून येणार। आणि ज्यांनी या सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम केलं, मानपुर शिवाजीनगरमध्ये आमच्या मिहिरबाईंच्या प्रचार रथयात्रेवर ज्या लोकांनी भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्याचा देखील मी निषेध व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं वैचारिक लढाई ही वैचारिक दृष्ट्या व्हायला पाहिजे, पण निश्चितपणे मला विश्वास आहे की हे जे करतायत, विरोधक जे करतायत, हे ते नैराश्य झालेले आहेत। त्यांना विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी या ईशान्य मुंबईमध्ये ऐतिहासिक आणि इतिहास निर्माण करणार आणि प्रचंड बहुमताने निवडून येणार। म्हणून माझं आव्हान आहे विरोधी पार्टींना देखील, विरोधी उमेदवाराला देखील की तुम्ही आपण विचारानं लढा। काल ज्या पद्धतीनं मोदीजीवरती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर सैतान या शब्दाचा उल्लेख केला, या देखील सैतानाचा देखील आम्ही या शब्दाचा निषेध करतो। आणि अशा खऱ्या अर्थानं ही लढाई ही वैचारिक दृष्ट्या करा। मोदीजी खंबीर आहेत, अबकी बार 400 पार हे निश्चितपणे होणार। अबकी बार फिर से नरेंद्र मोदी सरकार येणार, देशामध्ये परिवर्तन होणार। आणि ज्या पद्धतीनं 2014 पासून देश अतिशय स्वाभिमानानं देशामध्ये, पूर्ण जगामध्ये ज्या पद्धतीनं मोदीजी डंका तयार केलेला आहे, याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे। मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश विकास करणार, सकारात्मक विकास होतोय। शेतकऱ्यांना मदत असो, महिला शक्तीवंदन, आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली नारी शक्तीवंदन, 50% आरक्षण देखील, राजकीय दृष्ट्या आरक्षण देण्याचं ऐतिहासिक काम कोणी केलं असेल तर मोदी सरकारने केलं, मोदीजींनी केलं। आणि या गोष्टीचा अभिमान आहे आम्हाला। आम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी काम करत आहोत। आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये, लोकसभेमध्ये इतिहास घडणार, मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आणि ईशान्य मुंबईमध्ये मिहिर कोटेचांची प्रचंड मतांनी निवडून येणार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, वंदे मातरम।